ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. 976. कुठे गेला पेन? 976. सेम करायचे, राईट हँड साईडकडून पेअर करायला सुरुवात करायची आहे आणि लेफ्ट हँड साईडकडून सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. तर 9 कशाचा स्क्वेअर आहे? 3चा. 3 × 3 9. मायनस केल्यानंतर काय येते? 9 - 9 0. तर आता राहिलेली पेअर जी आहे पूर्ण ॲज इट इज खाली कॅरी करायची. 76. 76 आल्यानंतर 3 × 3 केलं होतं 9, तर 3 मध्ये 3 ॲड करायचे. 3 + 3 6. 6च्या पुढे आपल्याला असा डिजिट घ्यायचा आहे. ही यांचं प्रॉडक्ट केला तर 76 आन्सर येईल. तर आता कुठला प्रॉडक्ट नंबर घेऊ शकतो? 1 घेतलं तर 61 येते, 2 घेतलं तर 120च्या पुढे जाते, म्हणजे 1च घ्यावं लागेल आपल्याला. 2 घेतलं तर 76 पेक्षा मोठा नंबर येतोय. तर 61 × 1 61. ठीक आहे, तर सबट्रॅक्ट करून घेऊयात. 6 - 1 5, 7 - 6 1. याचा अर्थ 15 येतोय रिमाइंडर. 61 इज अ बिगर नंबर दॅन 15. तर हा जो नंबर आहे 976 हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. मग काय करावं लागेल? आपल्याला डेसिमल द्यावं लागेल. डेसिमल नंबर फाइंड आउट करायचे, डेसिमल प्लेस. तर पुढे 2 झिरोचा पेअर घ्यायची आहे. ठीक आहे, आणि ती ॲज इट इज कॅरी करायची. 1500 झालं. इथे डेसिमल प्लेस दिला म्हणून वरती सुद्धा आपण डेसिमल प्लेस देणार आहोत. त्यानंतर 61ने 1ला मल्टिप्लाय केलं होतं, तर ॲड सुद्धा काय करणार आपण? 1. 61 + 1 62. आता 62च्या पुढे असा नंबर घ्यायचा आहे की ॲन्सर आलं पाहिजे 1500. असं कुठलाच नंबर नाही आहे की ज्याने ॲन्सर 1500 येईल. तर मग काय करायचं आहे? ॲज क्लोज ॲज पॉसिबल नंबर घ्यायचा आहे. तर 6च्या टेबलमध्ये 15 कुठे येतो? 6 × 2 = 12, 6 × 3 = 18. तर 3 तर घेऊ शकणार नाही, तर 2 घेऊ शकतो आपण. तर 2 घेतला तर काय येते बघा बरं. 2 2 622 × 2 2 2 = 4, 2 2 = 4, 2 6 = 12. 1 2 4 4. 1 2 4 4. काय आन्सर येते? सबट्रॅक्ट केल्यानंतर इथं 5 आहे, इथं 4 राहील, 1 आला, इथं 9 राहील, इथं 10 होईल. 10 - 4 6, 9 - 4 5, 4 - 2 2, 1 - 1 0. 0 घ्यायची गरज नाही. 2ने मल्टिप्लाय केलं होतं तर 2च आपण ॲड करणार. 622 + 2 624. आणि इथे बॉक्स, अजून एक बॉक्स करूया. मॅक्सिमम 2 डिजिट पर 2 डेसिमल प्लेसेसपर्यंत आपण फाइंड आउट करणार आहे. त्याच्यापुढे फाइंड आउट करायची गरज नाही, पण तुम्ही करू शकता करायचं असेल तर. पुन्हा 256 इज स्मॉलर दॅन 624. मग पुन्हा 2 झिरोची पेअर घ्यायची आहे, ॲड करून ती पुन्हा कॅरी होणार खाली 0 0. तर 25 हा नंबर 6च्या टेबलमध्ये कुठे येतो बरं? 6 4 = 24, 6 5 = 30. म्हणजे 6 4 = 24 क्लोज नंबर येतोय. तर 4 घेऊन पाहूयात. इथे 4 पुट करणार, इथे सुद्धा 4 पुट करणार. मग मल्टिप्लिकेशन करून पाहूयात. 6 2 4 4 × 4. 4 4 = 16, कॅरी 1. 4 4 = 16, 1 7, कॅरी 1. 4 2 = 8 and 1 9. 4 6 = 24 आणि ओके, कॅरी काहीच नाही. तर 24976 24976 हा नंबर मिळालेला आहे. तर याला सबट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला काहीतरी रिमाइंडर मिळेल. पाहूयात काय रिमाइंडर मिळेल. जरी आपण कॅल्क्युलेट केलं नाही पण केलं तर सुद्धा आपल्याला 2 डिजिटपर्यंत 3124 हा नंबर मिळालेला आहे. आणि 25600 पेक्षा 24976 हा स्मॉलर नंबर आहे. तरी सुद्धा आपण सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन करताना आता पहा 0 आहे, स्मॉलर नंबर आहे, स्मॉलर नंबर आहे. हा सुद्धा स्मॉलर नंबर आहे, पण इथून घेऊ शकतो आपण 6 काढल्यानंतर इथं राहिला 5, इकडे आला 10, इथून एक घेतला 9, इथे आला 10. 10 - 6 4, 9 - 7 2, 5 - 9 होऊ शकत नाही, तर इथे 4 राहील आणि इकडे 1 येईल. 15 - 9 तर राहणार आहे 6. 4 - 4 0, 2 - 2 0. 624 पुन्हा आपला रिमाइंडर मिळालेला आहे. म्हणजे आपण अजून पुढे कॅल्क्युलेट करू शकतो. पुढे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार? आणखी एक 0 0ची पेअर घ्यायची. तुम्ही जोपर्यंत रिमाइंडर 0 होत नाही तोपर्यंत डेसिमल प्लेसेस फाइंड आउट करू शकता. पण फॉर ॲज ऑफ नाव ॲन्सर काय असणार आहे? 31.24. 2 डिजिटपर्यंत हे ॲन्सर आपल्याला मिळालेलं आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. तुम्हाला पुढे सॉल्व करायचं असेल तर करू शकता. तर मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय की 2 डिजिट डेसिमल प्लेसेसच्या पुढे सॉल्व करायची गरज नाही, पण करायचं असेल तर करू शकता.
ठीक आहे. आता 1156 नंबर घेऊयात. 1156 ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. पेअर्स बनवायची राईट हँड साईडने आणि सॉल्व करायला सुरुवात करायची लेफ्ट हँड साईडने. 11 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही आहे. तर मग त्याच्या क्लोजेस्ट स्क्वेअर काय असणार आहे? 9. कारण 10 हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. तर 3 3 आर 9. तर इथं 9 मायनस करूयात. काय मिळतं आपल्याला? 11 12 9 10 11 म्हणजे 2 राहिला आणि ही 56 पेअर ॲज इट इज खाली आपण कॅरी करणार आहे. 3 ने मल्टिप्लाय केलं होतं तर 3 नेच ॲड करायचं. 3 + 3 6. 6च्या पुढे असा नंबर पाहिजे की ॲन्सर 256 आलं पाहिजे. 25 हा 6च्या टेबलमध्ये कुठे आहे? 4च्या प्लेसला आहे. तर इथं 4 घेऊन पाहूयात. 64 × 4 64 × 4 4 4 आर 16 कॅरी 1 4 24 25 256 डायरेक्ट नंबर आलेला आहे. याचा अर्थ रिमाइंडर किती मिळणार आहे आपल्याला? 0. रिमाइंडर 0 असेल तर हा परफेक्ट स्क्वेअर आहे. 34 इज द स्क्वेअर रूट ऑफ 1156. ठीक आहे. नेक्स्ट नंबर आहे 1369. 1369. ठीक आहे. पेअर्स बनवायच्यात राईट हँड साईडने आणि सॉल्व करायचे लेफ्ट हँड साईडने. तर 13 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. त्याच्या सगळ्यात जवळचा स्क्वेअर येतो 9. 3 3 आर 9 घेऊयात. 3 × 3 9 3 3 आर 9. सबट्रॅक्ट केलं 9 किती आलं? 4. 69 ॲज इट इज खाली घेणार आहे आपण. 69 469 आन्सर आलं. 3 ने मल्टिप्लाय केलं होतं तर 3 नेच ॲड करायचं आहे. 3 + 3 6 आणि एक नंबर असा घ्यायचा आहे की जो ॲन्सर दिला आपल्याला प्रॉडक्ट मिळालं पाहिजे 469. 469 प्रॉडक्ट मिळालं असेल. 46 6च्या टेबलमध्ये कुठं येतो पहा? 6 36 6 36 6 7 आर 42. तर 7 घेऊन पाहूयात. मल्टिप्लाय करायचं. 67 × 7 7 7 आर 49 कॅरी 4 42 45 46 42 46 469 परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे रिमाइंडर मिळतोय 0 0 0. याचा अर्थ दिस इज ए परफेक्ट स्क्वेअर ऑफ 37 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 1369 इज 37. ठीक आहे. हे एक लास्ट एक्झाम्पल पाहूयात. यानंतरचे एक्झाम्पल्स पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. स्क्वेअर रूट ऑफ 1849 आहे. ॲज इट इज लिहून घेणार आपण. 1849 2 2च्या पेअर्स बनवायच्या. लेफ्ट हँड साईडने सॉल्व करायला सुरुवात करायची. 18 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. त्याच्या जवळचा स्क्वेअर कोणता आहे? 16 आहे. तर 4 × 4 आलेला आहे 16. सबट्रॅक्ट करून घेऊयात. ॲन्सर आलं 2. पूर्ण पेअर कॅरी फॉरवर्ड करायची. 49. 4 ने मल्टिप्लाय केलं होतं तर 4च ॲड करणार. ॲन्सर येणार 8. इथे आपल्याला एक डिजिट पाहिजे ज्याने मल्टिप्लाय केल्यानंतर 249 ॲन्सर येते. तर 24 8च्या टेबलमध्ये कुठं आहे? 8 3 आर 24. मग 3 घेऊयात आपण. 3 घेतल्यानंतर ॲन्सर मिळणार बघा आपल्याला. 24 8च्या टेबलमध्ये 3च्या थर्ड नंबरला येतो. तर 83 × 3 3 3 आर 9 3 8 आर 24 249 ॲन्सर आलं. याचा अर्थ 1849 इज ऑल्सो ए परफेक्ट स्क्वेअर. कारण रिमाइंडर मिळालेला आहे 0. तर 43 इज द स्क्वेअर रूट ऑफ 1849. ठीक आहे. राहिलेले एक्झाम्पल्स पुढच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊयात.